चला नमस्कार सगळ्यांनाच भावा बहिणींना. का आपण पिलूला परवाला शेवण्यासाठी काय खायला आणलंय? बेळ, एकच नंबर बेळ. बघा कस काय बेळ, बाजारात इथे बेळ मस्त पैकी चणचणीत झणझणीत एकच नंबर बेळ भावानं बहिणीनं खायला. आता तुम्हाला तर माहिती आहे दाजीला बेळ आवडती, तुमच्या बाच्यांना बेळ आवडती. त्याच्यामुळं आपण दर सोमवारी बाजारला गेलो श्रीमंताला की तुमचं दाजी बेळ आणल्याशिवाय राहतच नाही, बेळ आणणारच. आता कसं आहे, आपण कालवणाबरोबर पातळ कालवण असलं ना की त्याच्यावर बेळ खातोच. आणि बेळ खायला कसं एकच नंबर लागते बेळ खायला. बर कस काय बेळ हो का? आता ही बेळ झाली. आता आपण अजून 2 आयटम आणले, ती दाखवायची भावांना बहिणीला. ह्याच्यात काय इकडे, ह्याच्यात गुडीशेव आणलेली. काय झालं, याला आधारच पडला तुमच्या दाजीला पूनमताईला. तर बघू तुम्हाला गुडीशेव दाखवू आता कस काय गुडीशेव आहे. आणि ताजी गुडीशेव आहे, आपल्या जोरदाराकडूनच आणली, तसं काय नाही. हे दोरा लय तसला बारीक दोरा, याला गुंडाळा राहतो लांब वर पार. ओके, बघा कस काय गुढी शेवी उजेडात घेऊन दाखवतो तुम्हाला. इकडं लाल भडंग येते बघा, लाल भडंग. शिवण्याला अपूर्वाला आणि पिलोला तर लय आवडती, एकच नंबर आवडती. ताजा ताजा माल आहे, सगळा ताजा ताजा. आणि ह्याच्यात काय आहे, आता ती तुमच्या दाजीच्या आईने सांगितलं होतं आणायला. तर आपण आपल्या आईकडे गेल्यानंतरच तुम्हाला दाखवतो. कारण आईला ही म्हणजे ही जी आहे ना, तुम्हाला दाखवणार तिथे गेल्यानंतर. तिला पहिल्यापासूनच याची आवडली. मग आता याच्यात काय आहे आपण तिथं आईपाशी गेल्यानंतर दाखवणार. कारण आई ही काय खात नाही, तिला ही बी आवडत नाही ही बी आवडत नाही, पण ही आवडत 100%. त्याच्यामुळे आपण आणलंय, पण आपण तिथं गेल्यावर दाखवणार. तर यातला तर आपल्या वडिलांना त्यांना जर वडील तर खात्यात बेळ, त्यांना बी आवडती. तर आपण त्यांना घेऊन जाऊ. गुडीशेव जरा पुरणला त्यांना बी खात्यात आहे का नाही. ही आपण जरा बांधून ठेवू पोरींसाठी. पोरी आता आल्यानंतर खात्यात. आता हे आपण तिकडं आईला आणि वडिलाला घेऊन जाऊ. हे कागद कुगद गोळा करून राहत्यात. आपल्या टोपल्या टाकायला ठेवू. हा, ही टोपल्यात टाकायला म्हणजे कसं खाली राहून द्या बरं. इथं आता टोपल्यात टाकायसाठी पण एक कागद राहून द्यायचे, नंतर टाकू टोपली. तर चला भावांना बहिणीनं आपण आता तिकडे आईकडे जाणार आणि तुम्हाला दाखवणार आपण आईला काय आवडतं. ती सकाळीच मला सांगितलं होतं तुमच्या दाजीला घेऊन यायला. मग मी घेऊन आलोय. तर चला बघू आपण मग. स्टॉप कर. चला तर भावांना बहिणीनं आपण इकडं आईकडे आलेलो इथं. आणि हो का आता पिलूचा अभ्यास चालला इथं. पिलू आता परत शिवण्याचा बी अभ्यास चालला का इकडं? अरे चित्र काय बघत तू? एखादा द्यायचा ना.
काय एक रेखाचा होय मग पिलू तर ऐकून शिकायचं हा होय ती एकलीच शिकते एकलीच शिकते होय शिवण्या बर बर बघ 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 चित्र बघ. ती एकलीच शिकते हा आणि काय झालं आईच्या गोळ्या नाही सांगितलं आईने मला तर मेडिकल मध्ये गेलो पण एक पाकिट मिळलं त्या मेडिकल मध्ये दुसरं काय पाकिट नव्हतं आणि चला म्हणलं आता कसं आहे बाजार केल्यानंतर आपण दुसऱ्या मेडिकल मधून घेऊ गोळ्याचं पाकिट तसंच बाजार फिजार केला आणि तसंच गणगणित दाजी घरी आला आधार पडला म्हणून आणि ती डोक्यात बी नाही राहिलं पाकिट आणायचं गोळ्याचं एकच पाकिट आणले आता परत उद्याच्याला मला तुमच्या दाजीला श्रीमंतला काम आहे म्हणून तर मग त्याला दुसरं पाकिट गोळ्याचं परत घेऊन यावं लागेल काही दिवसभर गणगण असते डोक्यात त्याच्यामुळे देण्यातूनच गेलं आणलंच नाही गोळ्या आता त्या गोळ्या कशाच्या आहेत भुकासाठी गोळ्याच्या गोळ्या आहेत त्याला म्हणजे भूक लागायसाठी जेवण करत नाही जेवण जात नाही ना मग त्याच्यासाठी त्या गोळ्या एक पाकिट मेडिकल मध्ये मिळलं आणि त्या दुसरं पाकिट त्या मेडिकल मध्ये नव्हतंच मग ते मला मेडिकल वाला म्हणला जर तुम्ही जर उद्या येणार असला तर उद्याच्याला तुम्हाला अवेलेबल होईल ती पाकिट पण म्हणलं आता काय झालंय की आमच्या आईच्या असं आजच गोळ्या संपलेल्या आहेत मग मला दुसऱ्या मेडिकल मधून घेऊन जावं लागेल त्या भानगडीत काय झालं डोक्यात नाही राहिलं तसंच गणगणित घरी निघून आलो जाऊ द्या मग आता काय करायचं मग आता उद्याच्याला जाऊन परत त्या गोळ्या आणावं लागते तर भावांना बहिणी नाव का तुमची दाजींनी गुडीशिव आणि बिळ तर दिली आता ह्याच्यात आता आमच्या तुमच्या दाजीच्या आईला तुम्हाला दाखवतो उडून पहिल्यापासून आवड आहे आईला याची आता ही पावशेर आणलेलं इथं आता तुमच्या दाजीला वाटलं लय कमी येतं काय ना 2-4 आधी म्हणलं बघ बरं पावशेर वजन करून बिळीवाल्याला म्हणलं त्यानं दिलं असेल जास्त हा नाही ती पावशेरच दिली बरोबर पावशेर दिले अगो बाया बाया हा हो का बघा भजे आणलेले एकच नंबर तर आपल्या आईला आवडतात पहिल्यापासूनच आवडतात कधी बी आई गेली ना सोमवारच्या बाजारला इकडे तिकडे गावा शिवाला तर ती बाकीचं काहीच नाही मी पण भजेच आणते तेव्हा ही सुद्धा मी खाणार नाही गोड मला कोणतंच चालत नाही खायचं झालं का ही भजे तेवढी आणीन आणि खाईन मला एवढं आवडतं एवढ्या मोठ्या दिवाळीच्या टायमाला बी मी कधी लाडू नाही जिलाबी नाही करंजा नाही कापण्या नाही काही सुद्धा खाणार नाही लेकीनी लेकानी काय करायचं आईला ती आवडतच नाही तर ही भजी करायची आणि काय पुऱ्या ही केल्या कराय मग तीच खायला द्यायची मला दुसरं कंच आवडत नाही तर काय झालंय मर का भावांना बहिणीनं आता आपण ही भजी घरी बी करू शकतो असं काही नाही पण आता सकाळी आईने सांगितलं होतं आणि म्हणलं आपल्याला संध्याकाळी किती वेळ होतो यायला आणि किती नाही टाइम जर झाला तर आपल्याच्यानी काही भजे बिजे होणार नाही तर म्हणलं मग चला इकूनच आपण घेऊन जाऊ आईसाठी भजे तर कस काय वाटलं भजे कारण ही हॉटेल मधली इथं बाजारातली भजे एकच नंबर लागतात भजे तिथं चांगले येते हा बारे येते आई तुला कस काय वाटलं मग आता मी भजी आणलेत म्हणलं मग लय चांगले येते ना ही भजे ह्याव काही लय बारे बरं एक खाऊन बघ बरं कस काय आता काय करायची मग जेवताना खाई आपण आता खाऊन बघ की एक आता काय खरं नाही बा चांगली आहे का नाही हा लय बारे येत आहे भाऊ तेव्हा काही चांगला आहे भारी लागत आहे भारी ही भजे ही एवढीच आवडत नाही तर मला दुसरं कोणचं आवडत नाही शिवण्या काय ना तुला खायची तुला एक घेऊन खा पिलू तुला रे तुम्ही बी घेऊन खा भाऊ तुम्हाला देऊ का बिळंती का नंतर जेवताना जेवायचं जेवताना बर 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 चालतं चला तर भावांना बहिणीनं मग कस काय आज तुमच्या दाजीनी भजी आणल्यात एकच नंबर गुडीशेव आणि बेळ चला म्हणलं आज सोमवारी घरी खायला घेऊन जावा सगळ्यांसाठी सगळेच खुश बरोबर आहे ना भावांना बहिणीनं हा 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 हे तुम्हाला खायचं असलं तर घ्या खाऊन घेतलं बस हे पुरी जावा पूर्ण खाली घेत सगळे तुझ्या आईला हे आहे का काय भजी बिजी हा दे 2-4 आईला बी ठेवू ना
कुठं तिथं आहेत खाली. आईला बी ठेवू. चला भावांना बहिणीनं या मग भजे खायला. गोडी शेव बिळ मस्त पैकी. बर का हा आईला ठेव, त्याला बी ठेव, पप्पाला. नाही ना खा ना. आम्ही काय एखादा अर्ध तुमच्यासाठीच आणलंय. ठेव काय. आता यो. खावा पुरण जा की, तू खा जा की. तुला दिलंय ना तिथं का, बस तिथं. आता खाल्लेलं मी एक. खावा. खावा खावा सगळ्यांनी खावा. कस काय पार्टी चालली भावानं बहिणीनं मग? हा भज्याची पार्टी खा ना आई तू. हा खाल्ली ना आता, खाते ना आता जेवताना. असं होय. हा खा 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 खा. हा ही काय खाते. जेवण हे आम्हाला पद्धतशीर द्यायलाही खायलाही देतात. जेव्हा म्हणतात आईला वडिलाला उपाशी राहू नका. हो मी गावाला गेली होती आता लय दिवस झालं मी त्या गावाला गेली, तशी घरी नव्हते. गावावरून आल्यापासून मग सगळ्या पोरी ह्या सगळं मला सगळं व्यवस्थित करतात. मला काही सुद्धा करून देत नाही ती. हो हीच आहे विनंती माझी ताई. ताईला भावला कस काय शेवण नाही भजे मग? भारी लागतं. अगं त्यांना राहू दे ना दोघांना. नाही नाही खाऊ दे आई. तुम्हाला राहू नाही आम्हाला आम्ही काय आम्हाला हाय तिकडं बिळ ती कालवण भाकरी हाय सगळं ये. काय काढून कठी काय. शिवण्याला पूर्वाला पिलूला सगळ्यांनाच भजी आवडतात. वडिलांना बी आणि आपल्या आईला बी. ती कुठे गेली का, तिने खायचं का बंद केलं? ती काय तर या नाही गेली. ती अभ्यास करते ना ती बी. शिवण्या मामाला मावशाला म्हणावं या भजी खायला. मामांना मावशांना या भाजी खायला. कुरड्या भारी झाल्यात म्हणून. बेळ गुडशेव. चांगले बारी झालेले ते. हे काय आम्ही बी खातोय ना भजे. हे आम्ही चांगले खातोय ना. मिरची अजून त्याच्यात आहे. मला मिरची बी आवडते. मिरची तळलेली मिरची भरपूर आवडती खायला. हा तिला बी राहू दे भजी. तिनं नाही खाल्ली. पिलू कुठे गेली गड्या पिलू? काय ये ना इकडं म्हणलं. अपूर्वा मामाला मावशाला बोलव. मामांना मावशांना भजे भेळ गुळशेव खायला या. लय भारी लागतात. पार्टी केली आहे म्हणा एकच नंबर आम्ही. भजी भेळ आणि खा भजी. गुळशेव खायला या. मामांना मावशांना सगळ्यांनी भजे खायला या. हा बघा तिला कसं द्या नाही आणि तिला काहीच नाही द्या. म्हणजे असं आहे. आज झाले मस्तपैकी भज्याची पार्टी एकच नंबर. चला तर भावांना बहिण घ्या सगळ्यांनी काळजी. आणि भज्याची आपलं ही काय गुडी शेव आणि बिळीची पार्टी कस काय झाली सांगा कमेंट करून. चला बाय बाय सगळ्यांना. घ्या काळजी मग सगळ्यांनी.